लोकप्रिय मराठी अभिनेत्री रंजना यांचे पंढरीची वारी या चित्रपटाचे 70% शूटिंग पूर्ण झाले होते. परंतु नियतीला काही निराळच मंजूर होतं. मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की त्यात आशा काळे, जयश्री गडकर या अभिनेत्रींचा समावेश. यात सगळ्यात वरचढ चढणारी अभिनेत्री रंजना याने स्वतःचे नाव आणि नवीन स्थान निर्माण केले होते. अभिनेत्री रंजना याने आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ यांनाही मागे टाकले. एक स्त्री विनोद करू शकत नाही हे वाक्य तिने खोटं ठरवलं होतं. तिने झुंज, मुंबईचा फौजदार, सुशीला, बिनकामाचा नवरा असे चित्रपट गाजवले. मात्र एक अपघात घडला आणि तिचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. पण ही घटना घडली नसती तर पंढरीच्या वारी या चित्रपटात जयश्री गडकर यांच्या जागी रंजना दिसली असती. 1988 प्रदर्शित झालेला चित्रपट पंढरीची वारी या चित्रपटाने अक्षरशः या चित्रपटाने लोकांना वेड लावलं होतं. त्यातली गाणी, कलाकारांचा अभिनय आणि देवाशी जळलेला सहज भाव यांनी या चित्रपटाला अजरामर बनवलं. या चित्रपटात बाळ धुरी आणि जयश्री गडकर मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी केली होती. हा चित्रपट बनवत असताना अण्णासाहेब घाटगे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या चित्रपटात रंजना ही अण्णासाहेबांची पहिली पसंती होती. या चित्रपटाचे शूटिंग आळंदी ते पंढरपूर या मार्गे 70% काम पूर्ण झालं होतं. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. पण त्याच दरम्यान दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना रंजना यांच्या गाडीला अपघात झालाय. त्यांना चालता येईना. पण हा चित्रपट रंजना यानेच करावा हा अट्टहास अण्णासाहेब यांचा होता. अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटे मोठे 25 ऑपरेशन झाले होते. परंतु या ऑपरेशन नंतर रंजना चालायला लागतील असा अण्णासाहेबांचा विश्वास होता. परंतु 2 वर्ष झाली तरी रंजना या अंथरुणावर खिळून होत्या. अण्णांच्या नातेवाईकांनी अण्णांना हा चित्रपट सोडून द्यायचा सल्ला दिला होता. आणि अखेरीस रंजना ह्या कधीच चालू शकणार नाही हे ऐकल्यावर अण्णांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की हा चित्रपट बनवताना अण्णासाहेबांनी जवळचा सर्व पैसा होता नव्हता तो सर्व खर्च केला. त्यावेळेस हा चित्रपट बनवताना अण्णासाहेबांना तब्बल 18 लाख रुपये खर्च आला. त्यामुळे ते रंजना यांची वाट पाहत होते. परंतु त्या अपघातानंतर 2 वर्ष वाया गेली होती. पण आता काय करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यावर आला होता. विठुरायांसाठी हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेबांनी हा रिस्की निर्णय घेतला. रंजना यांची परवानगी घेऊन अण्णासाहेबांनी या चित्रपटात जयश्री गडकर यांना घ्यायचे ठरवले. या चित्रपटात काम न करणे ही रंजना यांची मोठी खंत ठरली. रंजना या छोट्या बकुल्याला खांद्यावर घेऊन उभ्या असतात. हे पोस्टर अखेर बदलण्यात आलं. जयश्री यांच्यासह हा चित्रपट पुन्हा चित्रित करण्यात आला आणि 28 डिसेंबर 1988 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा दिवस उजाडला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. चिमुकल्या बिकुल कवटीकर मध्ये प्रेक्षकांना खरा विठ्ठल दिसला. अण्णासाहेबांचा मुलगा निशांत घाटगे या घटनेचा आणि पूर्ण चित्रपटाचा साक्षीदार आहे. हा चित्रपट करणे मुळातच रंजना यांच्या नशिबात नव्हतं. अपघाताच्या काही वर्षांनीही रंजना यांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु आज रंजना असत्या तर मराठी चित्रपटसृष्टीच्या मोठ्या सुपरस्टार असत्या यात मात्र काही शंका नाही.